हरे कृष्णा प्रभू. प्रभू आणखीन याच्यावर एक प्रश्न होता. Continue आता. तर अर्जुनाला सांगायला भगवंत होते. थोडाच वेळ घेईल. अ, आता आपल्या रेग्युलर लाईफ मध्ये पण आपण जे कन्फ्लिक्ट होतात त्यामध्ये आपण तिकडे ध्यान द्यायचं की नाही हा डिसिशन कसा घ्यायचा. म्हणजे आपले नातेवाईक असतो किंवा फ्रेंड्स असतो. कारण युद्धात महाभारतात भगवंत होते अर्जुनाला सांगायला. पण आपले पण डेली लाईफ मध्ये मित्रांशी किंवा नातेवाईकांशी आपले ज्या कॉन्फ्लिक्ट होतात हम्म. त्या आपण कधी फाईट करायच्या आणि कधी विड्रॉ करायच्या, इग्नोर करायच्या, हा डिसिजन कसा घ्यायचा. हा तसा प्रश्न थोडा डीप आहे प्रभू. ते मी एवढं पटकन उत्तर नाही त्याचं देता येत ते. पण अगदी तरी सुद्धा संक्षिप्त रूपात सांगायचं झालं तर कृष्ण आत्ता सुद्धा आपल्या बरोबर आहे. कृष्ण नाही असं नाही. कृष्ण आहे आपल्या बरोबर. आपल्याला तो त्याचं जाणीव होत नाही आपल्याला. आणि ती चूक त्याची नाहीये, ही चूक आपली आहे. हा योग माया समावृत त्यांनी स्वतःला झाकलेलं आहे आपल्यापासनं. तर आपल्याला जर कृष्णाची अनुभूती व्हायची असेल तर आपल्याला आपलं चॅन्टिंग इम्प्रूव्ह केलं पाहिजे. हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच कृष्णाने ह्याच श्लोकामध्ये सांगितलं ना, परमात्मा रूपी तो सगळ्यांच्या हृदयात स्थित आहे म्हणून. तर कृष्ण आहे आपल्या बरोबर. कृष्ण हृदयात स्थित आहे. कृष्ण भगवद्गीतामध्ये सुद्धा आहे. भगवद्गीता संपूर्ण आपल्या करता त्यांनी सांगितले इन्स्ट्रक्शन्स एवढे सगळे दिलेले आहेत. तर भगवद्गीता रूपी सुद्धा कृष्ण आहे आपल्या बरोबर. श्रीमद भागवतम रूपी सुद्धा कृष्ण आपल्या बरोबर आहे. गुरुच्या रूपामध्ये सुद्धा कृष्ण आपल्या बरोबर आहे. भागवतम मध्येच 11व्या स्कंधामध्ये उद्धव गीतेमध्ये कृष्ण बोललेला आहे की मी स्वतः चैत्य गुरु म्हणून सर्वांच्या आयुष्यामध्ये येतो मी. तर जेव्हा आपण गुरु गुरुला एक्सेप्ट करतो आणि गुरु आपल्या शिष्याला एक्सेप्ट करतो, तर त्या गुरुला एक ऑर्डिनरी व्यक्ती समजणं हा मूर्खपणा असतो. तो कृष्णाचंच रूप असतो. तो कृष्णाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. तो आपल्या समोर येऊन आपल्या समोर बसून आपल्याला इन्स्ट्रक्शन देणारी ही व्यक्ती ऑर्डिनरी नाहीये, हा कृष्णच आहे स्वतः. तर परमात्म्या रूपी आपल्याला इन्स्ट्रक्शन्स मिळतात. आपले जे गुरु असतात म्हणजे दीक्षा गुरु पण असतात आणि शिक्षा गुरु पण असतात. हेच सगळे इन्स्ट्रक्शन्स देत आहेत आपल्याला. इन्स्ट्रक्शन्स भगवद्गीता भागवतम रूपी मिळालेले आहेत. आपल्याला एवढे सगळे लेक्चर्स आहेत युट्यूब वरती वगैरे. सगळ्या संन्यासी लोक आणि चांगले सुपर सुपर डिवोटीज जे आहेत, हे सगळे इन्स्ट्रक्शन्स देतात आपल्याला. हे सगळे इन्स्ट्रक्शन्स आपल्याला वापरून आपण नक्कीच आपण कळू शकतो की आपण काय केलं पाहिजे ते. आणि एक मेजरमेंट अशी आहे की जेव्हा काही डिसिजन घ्यायचा असतो लाईफमध्ये, त्यावेळी त्या डिसिजनला एका पॅरामीटर थ्रू आपण इव्हॅल्युएट करू शकतो. म्हणजे हा डिसिजन मी माझ्या शरीराच्या बेनिफिट करता घेतोय का माझ्या आत्म्याच्या बेनिफिट करता घेतोय. हा डिसिजन घेतल्यामुळे माझ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये वाढ होणार आहे का ती प्रगती खुंटणार आहे का मला मागे खेचलं जाणार आहे. ह्याच्या बेसिसवरती सुद्धा आपण घेऊ शकतो हा डिसिजन. आणि बऱ्याच वेळा जेव्हा आपण सिन्सिअरली कॉल करू ना कृष्णाला, त्यावेळी परमात्मा नक्कीच आपल्याला आवाज देतो की बाबा नको करू असं. आणि प्रभू म्हणजे जसं जसं आपण भक्तीमध्ये पुढे पुढे जाऊ ना, त्यावेळी ह्या गोष्टी ना तुम्ही पर्सनली एक्सपिरियन्स कराल तुम्ही की कृष्ण तुमच्याशी कसा संवाद साधतोय. दररोज संवाद साधतो. दररोज म्हणजे अगदी दररोज, अगदी प्रत्येक क्षणाला. फक्त त्याचं स्मरण करणं आवश्यक आहे. अक्षरशः मिनिंग आजच एक प्रभूजी एका लेक्चरमध्ये पण सांगत होते, कॉन्स्टंट नेटवर्क आहे. आता 2 सेकंदापूर्वी बोललो ना, ते इंटरनेट कनेक्शन अनस्टेबल आहे माझं म्हणून. तर तिकडे कृष्णाबरोबर जे आपलं कनेक्शन आहे ना, ते कधीही अनस्टेबल होत नाही. कॉन्स्टंट कनेक्शन आहे ते. फक्त त्याची स्मरण त्याचं आपण मनापासून केलं पाहिजे. आणि तो गायडन्स प्रॉपरली देतोच देतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हेही समजून आलं पाहिजे की ही जी डिफिकल्ट सिच्युएशन जी तुम्ही म्हणताय, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिसिजन घ्यावा लागतोय आणि तो कोणता घ्यायचा डिसिजन हे समजत नाहीये, तर आपल्याला हे समजलं पाहिजे की प्रकृतीच्या कंट्रोलमध्ये ती कंप्लीट सिच्युएशन आहे. तुमच्या आयुष्यामध्ये कधी काय घडवून आणायचं ही प्रकृती ठरवते. ती त्याप्रमाणे घडवून आणते. आणि मयाध्यक्षेण प्रकृती ही सूयते सचराचरम. ती प्रकृती कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहे. त्यामुळे असं समजू नका
की तुमच्या आयुष्यामध्ये जो करंट डिफिकल्ट सिच्युएशन चालली असेल कोणती, तर ती कृष्णाच्या कंट्रोलच्या बाहेर आहे असं समजू नका तुम्ही. ती कृष्णाच्या कंट्रोल मध्येच आहे आणि ती तुमच्या आयुष्यामध्ये मुद्दामून घडवून आणलेली आहे, की काही ना कारणाद्वारे तुमचं कर्म नष्ट पण व्हावं, जुनं कर्म, आणि तुम्हाला भक्तीमध्ये पुढे घेऊन यावं म्हणून. म्हणून ती गोष्ट घडवून आणलेली आहे तुमच्या आयुष्यात. त्यामुळे जे काही होतंय कृष्णाच्या इच्छेद्वारेच होतंय आणि ते आपल्या आध्यात्मिक प्रगती करताच आहे. फक्त त्याचं कंटिन्युअसली स्मरण करत राहिलं पाहिजे आपण, बस. अजून काही करायची आवश्यकता नाहीये.